तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमचं वय 25 ते 55च्या दरम्यान असेल आणि ते गेले 3 वर्षापासून साडेसाती किंवा इतर संकटाने त्रस्त असतील तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नाही तर खूप मोठा पश्चाताप होईल. मंडळींनो, या गुरुपौर्णिमेला म्हणजेच आज 29 जुलै साक्षात श्री गुरु स्वामी समर्थ दत्तात्रय महाराज आणि तुमची कुलदेवता कुंभ राशीच्या लोकांवर असा एक महाचमत्कार करणारे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेले कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या अथंग दुःखाच्या अंधारात जगत आहात, पैशाच्या विंचनेने रात्री जागून काढतात किंवा कठोर मेहनत करूनही तुमच्या पदरी जे अपयश पडत आहे, त्या सर्व त्रासाचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आता अगदी जवळ आले आहे. श्री गुरुची कुलदेवताची असीम कृपा आणि तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाची शुभ नजर एकत्र आल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंधदार आता कायमचे उघडणार आहे. या पावन पर्वावर कुंभ राशीसाठी 5 असे धमाके आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. ज्यातील तिसरी बातमी विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि 5वी बातमी ऐकून मंडळीनो 5वी बातमी ऐकून तर कुंभ राशीचे लोक पार चक्रावून जातील. पुढचे 72 तासात तुमच्या आयुष्यातला 360 अंशामध्ये बदलणारा हा काळ नक्की काय सरप्राईज घेऊन आलाय आणि गुरुपौर्णिमेला असा कोणता गुप्त उपाय करायचा आहे, हे सर्व अगदी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्धी माहिती नेहमी आयुष्यासाठी आणि जीवनासाठी धोक्याची असते. तर कुंभ राशी जातकांनो, गुरुपौर्णिमेच्या त्या पवित्र पर्वावर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाच्या बाबत एक असा भयंकर अचानक आणि अद्भुत चमत्कार घडेल ज्याची कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या आर्थिक विंचनेमुळे तुम्ही रात्रीचे जागे राहून चिंता करत आहात, त्या सर्व अडचणींचा शेवट होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. श्री गुरुच्या स्वामींच्या आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या ग्रहाच्या शुभ व बदलामुळे जुने अडकलेले बुडीत निघालेले किंवा उधारीले दिलेले पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होतील. मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो माझी पण कुंभ रास आहे अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण की ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी ही कमेंट करायला मात्र विसरायचं नाही. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 72 तासात सुरू होणारा पैशाचा सुळसुळाट प्रभाव तुमची सर्व आर्थिक गणिते एका क्षणात सुधारून टाकेल. यासोबतच या अनपेक्षित धनलाभामुळे तुमच्या डोक्यावरील सर्वात मोठा मानसिक ताण फार हलका होणार आहे. ज्या लोकांचे जुने खर्च असतील, हप्ते किंवा बँकेचे लोन थकलेले असतील, ते भेटण्यासाठी नवीन किंवा अत्यंत सोपे मार्ग मोकळे होतील. पैशाची आवक इतकी सुलभ होईल की बऱ्याच दिवसापासून थकलेले तुमचे सर्व कामे पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. नवीन ठिकाणी गुंतवणूक करणं असो किंवा स्वतःची मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. आणि तुमचा बदललेला बँक बॅलन्स पाहून तुमचे नातेवाईक आणि तुमचे मित्र सुद्धा दोन मिनिटे चक्रावून जातील. जर तुमच्या गुरुवर म्हणजे तुमच्या श्री गुरुवर आणि स्वामींवर आणि कुलदेवतेवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ किंवा जय गुरुदेव नक्की लिहा, श्रद्धेने लिहा. मंडळींनो, त्यासोबतच नोकरी आणि करिअरच्या बाबत सुद्धा बोलायचं झालं तर कुंभ राशीच्या जातकांसाठी ही गुरुपौर्णिमा थेट एक जॉकपॉट ठरणार आहे. मंडळींनो, लक्षपूर्वक आहे का? ऑफिसमध्ये तुमचे विरोधक रचले गेलेले गुप्त कारस्थान असो, पाठीमागे होणारी जळफाट किंवा तुमच्या कष्टाचे श्रेय जे लाटणारे तुमच्या ऑफिसमधले जे लोक आहेत, आता श्री गुरुच्या व कुलदेवतेच्या कृपेने उघड्या डोळ्याने तुमचा विजय पाहतील. वरिष्ठांना अचानक तुमच्या मेहनतीचे, निष्ठेचे आणि कौशल्याची जाणीव होईल. एका रात्रीत तुम्हाला मोठे प्रमोशन किंवा घसघशीत पगारवाढ मिळण्याची बातमी कानावर पडेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळाच दबदबा आणि मानसन्मान निर्माण होईल. त्यासोबतच जे कुंभ राशीचे लोक स्वतःचा व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत मंडळींनो, किंवा नव्याने काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी येणारा काळ थेट सुवर्ण काळ ठरणार आहे. कारण बाजारात तुम्हाला एक मास्टर करार मिळेल जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत पुढच्या लेवलवर घेऊन जाईल. नवीन मोठे ग्राहक जोडले असतील आणि बऱ्याच दिवसापासून रखडलेले सर्व प्रोजेक्ट असतील सुसाट वेगाने धावतील. तुमच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाला नशिबाला 100% साथ मिळेल. मंडळींनो,
आणि व्यवस्थेतील प्रगती पाहून तुमचे विरोधकही शांत होतील. या अनपेक्षित धनलाभ आणि करिअर मध्ये प्रचंड यशामुळे कुंभ राशीचे लोक पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन जातील. ज्या कामासाठी तुम्ही रात्रंदिवस घाम गाळला होता ती कामे आता श्री गुरुच्या व कुलदेवतेच्या एका आशीर्वादाने सहजरित्या पूर्ण होताना दिसतील. हा सकारात्मक बदल तुमच्या आत्मविश्वास दुप्पट वाढ करणारा ठरेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील धैर्याकडे अधिक नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पावले टाकायला सुरुवात करा. त्यासोबतच कुंभ राशीचे जातक कौटुंबिक आयुष्यात गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर कुंभ राशीच्या घरातील इतका जबरदस्त आणि सकारात्मक बदल पाहायला मिळेल की घरातील रोजची वाद असो कटकटी अचानक गायब होऊन जातील. गेले अनेक वर्ष दिवसापासून कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ कारणावरून मतभेद होत होते, नात्यामध्ये गैरसमज झाले किंवा चिडचिड झाली होती. हेच श्री गुरु मंडळींनो, दत्तगुरु किंवा स्वामी समर्थ कुलदेवतेच्या असीम कृपेने एका क्षणात संपुष्ट येईल. घरामध्ये अचानक एकच अत्यंत आपुलकीचे आणि प्रेमाचे वातावरण तयार होईल. एरवी गंभीर राहणारे लोक सुद्धा एकत्र येऊन मनमोकळेपणाने गप्पा मारताना आणि हसताना दिसेल. कौटुंबिक आनंदासोबत घरात एखादे मोठे मंगल कार्य जुळून येण्याची दाट संकेत या काळात मिळत आहेत. मंडळीनं, बऱ्याच काळापासून रखडलेला गृहप्रवेशाचा भेद असो किंवा नवीन घर किंवा गाडी खरेदी असो, मुलांच्या लग्नाची गोष्ट असो, या सर्वांवर आता सुवर्ण क्षणाची मोहर उठणार आहे. घरात नवीन पाहुण्याची म्हणजेच की लहान मूल जन्माला येण्याचं, त्याचं आगमन होणे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी लागून पेढे वाटण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा एकापेक्षा एक भारी बातम्या कानावर पडतील. जे नातेवाईक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करत होते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतः तुमच्या घरी धाव घेतील. मंडळीनं, इथे विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त नियम लक्षात ठेवा. तुमच्या घरात, नात्यात किंवा शेजारी गुरुतुल्य व्यक्ती किंवा सत्व पुरुष जे कुणी असतील त्यांच्या पाया पडायला अजिबात विसरू नका. त्यांचे दर्शन घ्या मंडळीनं, कारण गुरुजनामध्ये साक्षात श्री गुरुचा आणि कुलदेवताचा वास असतो. त्यांचा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पार निघून जाईल. रखडलेली महत्त्वाची कामे तात्काळ मार्गी लागतील आणि घरात सुख समृद्धीचा नवा प्रभाव सुरू होईल. आरोग्य आणि मानसिक तणावाच्या बाबत सुद्धा कुंभ राशी जातकांना एक असा काही भन्नाट एनर्जी डोस मिळणार आहे. आजारपण तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही. गेल्या अनेक महिन्यापासून पाठीमागे लागलेला अंगाला जो आळस आहे किंवा थकवा आहे, रात्री झोपताना डोक्यात विचारांचा चालणारा सुपरफास्ट स्पीड आहे, जे तुम्ही अति विचार करत असताना झोप येत नाही, त्यामुळे ते पूर्णपणे थांबलेले श्री गुरुच्या किंवा कुलदेवतेच्या आशीर्वादाने शरीरात इतकी नवी ताकद उत्साह संचारेल की कित्येक दिवसापासून थकलेले सर्व कामे तुम्ही आता एका क्षणात चुटकीसं ते पूर्ण व्हायला सुद्धा लागतील. मानसिक शांततेच्या बाबत कुंभ राशीच्या जातकांमध्ये असा चमत्कारी बदल घडेल की तुमच्या त्या उतवळेपणात प्रचंड चिडचिड जी पार निघून जाईल. मन इतके प्रसन्न आणि स्थिर राहील की तुमचं शांत आणि संयमी रूप पाहून सुद्धा लोक, ऑफिसमधले सहकारी, शेजारी पाजारी आश्चर्यचकित होऊन म्हणतील की आज काय नवीन चमत्कार घडलाय. अज्ञानाची भीती, चिंता, मानसिक तणाव पार दूर झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळा प्रचंड आत्मविश्वास लाभेल. मंडळीनं, तुम्ही अगदी आनंदाच्या आयुष्याचा अनुभव घ्यायला सुरुवात कराल या येणाऱ्या काही दिवसामध्ये. यासोबतच गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पावन पर्वावर कुंभ राशीच्या जातकांसाठी 5वी बातमी म्हणजे थेट संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा महाभाग्योदय ठरेल. या काळात तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा शुभ प्रभाव आणि श्री गुरुचा व कुलदेवतेचा आशीर्वाद असा काही एकत्र येईल की तुम्हाला न मागता एखादं प्रचंड मोठी भेट व गुप्त यश लाभेल. तुमच्या कोर्ट कचेरीतील सरकारी दरबारी प्रत्येक वर्षातील रखडलेला एखादा मोठा निर्णय या तुमच्या बाजूने लागेल. एवढंच नाही तर सामाजिक व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला कायम डालवेले जात होते तिथे अचानक तुमचं मोठं पद मिळेल, नेतृत्व करण्याची संधी मिळेल. हे अकल्पनीय बदल पाहून स्वतः कुंभ राशीचे लोक फार थक्क होतील, कारण श्री गुरुचा किंवा कुलदेवताचा चमत्कार आहे आणि या विश्वासाने त्यांचे डोळे सुद्धा भरून येतील. मंडळींनो, हा जो भाग्योदय आहे आणि घेण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष काळजी सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी चुकून घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका, कोणाशी अनादर करू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणालाही उधारीचे पैसे देऊ नका. तसे या पवित्र दिवशी सकाळी उठून श्री गुरुची व कुलदेवतेचे नामस्मरण करावे, घरात स्वच्छता ठेवावी आणि तुळशीच्या रूपाला दुधाचा आणि पाण्याचा अर्घ नक्की देवा. मंडळीनं, या दिवशी उपास ठेवून मनामध्ये सात्विक विचार ठेवाय, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या नशिबातील सर्व उरलेले दोष, शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी एक अचूक गुप्त उपाय देखील करावा. संध्याकाळी श्री गुरुच्या स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये म्हणजे त्या दिव्यासमोर बसून श्री गुरूंना, कुलदेवतेला तुळशीचं पान आणि काळे तीळ अर्पण करावे. मनातल्या मनात ओम शनिचराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा
ओम श्री गुरुदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करावा. पूजेनंतर जी तुळशीची पाने आणि काळे तीळ एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवून द्यावेत. हा छोटासा उपाय आहे. तुमच्या कुंभराशीच्या लोकांचे सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाची समृद्धी कायम तुमच्यावर राहील. मंडळींनो, जर तुमचा श्री गुरूंवर आणि स्वामींवर, कुलदेवतेवर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल, तर तुमच्या आयुष्यात हा सकारात्मक बदल हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. पूर्ण श्रद्धेने श्री गुरुचा हा पावन आशीर्वाद फक्त तुमच्यापुरता न मर्यादित ठेवता तुमच्या प्रत्येक कुंभराशीच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. त्यासोबतच चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बोलो मंडळींनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.